समितीचं काम पण तुमच्याकडे होईल. कारण गणेशोत्सवाचा आपण इतिहास पाहिला तर सन्माननीय लोकमान्य टिळक साहेबांनी हा उत्सव का साजरा करणं चालू केलं. त्यांना राष्ट्रीयत्वाची भावना वृद्धिंगत करण्यासाठी किंवा ती रुजवण्यासाठी हा उत्सव सगळ्या धर्मी आणि सर्व धर्मियांनी एकत्र साजरा करावा असं त्यांनी हा गणेशोत्सव त्यांनी आणि शिवजयंती हा उत्सव त्यांनी सुरू केला. याच्या मागे एक अशी भावना होती की सगळ्यांनी त्याच्यामध्ये सामाजिक एकोपा वाढावा. पण कालांतराने काय होतं सालाबादप्रमाणे जसं आपण हा उत्सव साजरा करतो दरवर्षी आपल्या मुलांचा राम होतोय असं आपण दिसतं. आपण गणपती येतोय घुममा आवाज होतोय स्पीकरच्या बाजूला आपण हा उत्सव साजरा करताना गणपती जो बुद्धीचा देवता आहे त्या देवतेपुढे आपण जाऊन घेत असतो. सिनेमाच्या आतील गाण्याचे आपण विभत्स हालचाली करत असतो ते आपण शोधतो का हा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. एक मंडळाचे कार्यकर्ते अध्यक्षपदासाठी सूचना केली की आमची मदत चर्चा आमचा काही नसतात आमची मदत होतात. तिला म्हणली आता बाई सूचना आहे की या तुमच्या जातीमध्ये तुम्ही दारूची वाटणी मिळत नाही अशी तुम्ही कारवाई केली पाहिजे. ज्या सूचना आहे त्या दिवशी आपण गणपती साहेबांचा आदेशावर आपण दारू बंद करून त्यांनी करायचे असतो तरी सुद्धा काही मिटिंग होते काही मिटिंग होते असं आपल्याला. पण मी बोलले आपल्याला माझ्या सक्त सुधारायची जर कुठेही आणि या उपयोगाचं घडणार नाही कुठेही तुमच्या हातीमध्ये दारूची एकही बातमी मिळणार नाही याची आपण खात्री बाळगायची आहे. मी ज्या दिवशी चहा घेतला त्या दिवशी रात्री 8 ते 8:30 चहा घेतला त्याचवेळेला मी गुंतवणूक सांगितलं असं लोकांना सर्वपर्यंत आपण मोठ्या गर्दी घेऊन होते. त्यामुळे आम्ही यामध्ये दक्ष आहोत. मंडळाचे ज्या लोकांना असं वाटतं की आमच्यामुळे या गोष्टी होत आहेत त्यांनी हे मार्गाची म्हणजे खात्री मार्गाची आहे वही दक्षिण मार्गाची आहे किंवा